बरं झाले तुम्ही माझ्या हातात सापडले, साहेबाच्या हातात सापडले ते अड्ड्या मारून ठेवले असते. राजा मी म्हटलं होतं त्या तिघे पोरीशीकडे पाहू नको, पाहिलं मॅ थोडी पाहिलं राजा, माझी तर तिरपी नजर आहे, तिथे वाटतं का तिच्याकडेच पाहिलं. जवानो सावधान, आत्ताच आपल्याला हॉकी टाकीवर एक सूचना आली आहे. आपल्या एरियामध्ये एक पुकार गुंडा फिरून राहिला, त्याला जिवंत व मुर्दा पकडायचा आहे. जर सापडत नसेल तर डायरेक्ट एन्काउंटर करा. आपल्या इथं एन्काउंटर स्पेशलिस्ट इंडियन पोलीस सर्व्हिस बॅच नंबर 57 सरदार, बॅच नंबर 420. आतापर्यंत त्यांनी 49 एन्काउंटर करून आपल्या इथे त्यांना बोलवण्यात आलं आहे. कोणाचा बंदूक, कोणाचा करायचा एन्काउंटर? आजपर्यंत मी 49 एन्काउंटर केले आहे. माझी नजर इतकी तेज आहे की मी डोळे बंद करून चोरांना पकडू शकतो. चोरांचा वास मला कुत्र्यासारखा येतोय. कोणाचा करायचा एन्काउंटर? परेड कदमताल शुरू करेंगे, शुरू कर. हाँ साहब, इधर कैटरी रखती है, जिसको जो रखता है वो ले लेना. आता हुआ या सगळे जण चाय घेऊन घ्या. अरे वाह, आज चाय वाला ने सब पढ़ाने हैं.
आपल्या पोलीस स्टेशन मध्ये जुरळले झाले आहे, तर आपल्याला आपल्या पोलीस स्टेशन मध्ये विषारी गॅस लावायचा आहे. तर आपण सगळेजण पूर्ण बाहेर निघून जाऊ आणि आपल्या पोलीस स्टेशनला साफ करू. कारण की आपण असं विषारी गॅस मारल्यानंतर असा गॅस मारू की पूर्ण जुरळ एका झटक्यात मेले पाहिजे. जे हे गॅस आहे ना विषारी, याच्या अंदर जर माणूस पण राहिला ना 5 मिनिटं तर माणूस पण दगा होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण सगळेजण बाहेर जाऊया. तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आहे साहेब, तुम्हाला माहिती नाही मला मारायला मागे कोण आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अरे बा मी चोर आहे राजेव, तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये घुसलो राजेव. तुम्ही ते हिटलरपेक्षा भारी निघाले, गॅस चेंबर मध्ये कोंडू मारून राहिले राजेव. कशा कारणाने आले? मी आलो होतो राजेव पोलीस स्टेशन मध्ये म्हणून मी समजलं नाही का तुम्हाला इथं पोलीस स्टेशन आहे? चोरी कशी? राजेव मला वाटलं पहिले तुम्हाला कोणाला दिसत नाही राजेव, तुम्हाला खरंच दिसत नाही हो, पण ते दिसणाऱ्या डोळ्यात असणाऱ्या माणसापेक्षा राजेव तुम्ही. मला तर वाटलं पहिले नकली पोलीस वाले असत. बाबू तुला जे वाटलं ते बरोबरच आहे. आम्ही गॅदरिंगसाठी प्रॅक्टिस करत आहोत. आम्ही सगळेजण आम्हाला दिसत नाही तरी नसलं ना तरी पण आम्ही सगळं काही काय आहे हे आम्ही सगळ्यांना माहीत पडत असते. तुला काय वाटते? आता आम्ही तुला सोडणार आहोत. तू जेव्हा अंदर आला होता ना तेव्हाच आम्हाला माहिती होतं की तू कोणीतरी अंदर आलाय बा, कोणतरी चोर आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलाय. तर आम्हाला तेव्हा माहिती झालं होतं. आणि आता हे तुला सगळं आम्ही तुझ्या तोंडातून खरं कबूल करण्यासाठी आम्ही हे नाटक रचलेलं होतं. आणि आता तुला काय आम्ही सोडणार नाही, खरं पोलिसांच्या हातामध्ये तुला देऊन देणार आहोत. मला पहिलं असं माहीत असतं का खोटं पोलीस वाले काय एवढा त्रास काय मी शपथ घेतो त्याच्यानंतर चोरी करणार नाही राजेव, मला सोडून नाही राजेव. नकली पोलीस नाही, नकली पोलीस कसं काय? आता आम्ही तुम्हाला खरं पोलीस त्यांच्या ताब्यामध्ये करणार आहोत. शब्द घेतो. नाही चालणार नाही ते नाटक आमच्या जवळ. आता नाही करणार राजेव चोरी. पहिले तर तुम्ही चोरी पण केली, त्यात तुम्हाला वाटलं की नकली पोलीस आहे. आम्हाला दिसत नाही असलं तरी पण आम्ही तुम्हाला आता असली पोलिसांच्या हातामध्ये करूया.